छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी परिसरातील एएस क्लब चौकातील म्हाडा कॉलनी परिसरात भीषण आग लागली होती। अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली। पुणे जिल्ह्यातील नसरापूर घटनेच्या तपासासाठी सरकारकडून हालचाली वाढल्या। तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली। एसआयटीमध्ये एकूण 6 जणांचा समावेश आहे। महाराजांच्या चौरंग करण्याच्या शिक्षेची आठवण येते। सरकारनं पोलिसांनी कोर्टानं यावर कारवाई करून लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे। रोखठोक कारवाई केली की त्याची भीती आणि दरारा राहील असा संताप अभिनेता रितेश देशमुख यांनी व्यक्त केला। मुंबई गोवा महामार्गावरील पळसपे कर्नाळा खिंड परिसरात भीषण अपघात झाला। साई कृपा हॉटेलसमोर टेम्पो ट्रॅव्हलर पलटी झाली। प्रवास करणाऱ्या 22 प्रवाशांपैकी 10 जण या अपघातात जखमी झाले। काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे। म्हाडा भूखंड घोटाळा प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई आहे। नायब तहसीलदार प्रशासन नितीन पाटील याला क्राईम ब्रांचने अटक केली आहे। नाशिकच्या गंगापूर रोड येथील त्याच्या निवासस्थानातून अटक करण्यात आली आहे। संगमनेरमध्ये कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा विवाह सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले असता शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रोखल्यानं आमदार अबोल खताळ पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले। देशातील न्यायप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या नवीन भारतीय न्याय संहिता आणि जुन्या कायद्यांमधील फरक याची माहिती देण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं रविवारी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हॉलमध्ये विशेष पत्रकार कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। पीडित मुलीच्या घराबाहेर सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। आरोपीला कठोरात कठोर शासन व्हावं या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते। नसरापूर प्रकरणातील नराधमाचा एन्काउंटर करा, चिमुकलीच्या चुलत काकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे। प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा झाला। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक नेते आणि वारकरी संप्रदायातील कीर्तनकार प्रवचनकार उपस्थित होते। इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा विवाह सोहळ्यानिमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते। यावेळी त्यांनी वरवधूंना आशीर्वाद दिले। इंदोरीकर महाराज यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून लोकजागरणाचं काम केलं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। रितेश देशमुख यांच्या राजा शिव छत्रपती चित्रपटाला रिलीज झाल्यापासून चांगला प्रतिसाद मिळतोय। या पार्श्वभूमीवर रितेश देशमुख यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं। यावेळी रितेश देशमुखांना पाहण्यासाठी मोठी गर्दी होती। मिसिंग लिंक मार्गावर सेल्फी काढण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। निसर्गरम्य नजारा टिपण्यासाठी सेल्फी आणि रील बनवण्यासाठी थेट महामार्गावर वाहनं थांबवण्याचा प्रकार वाढलाय। त्यांच्याकडून दंडही वसूल केला जातोय।